च्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील ओझरली गावातील ओझरली स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित स्पर्धा आपण पाहताय. सरपंच चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे हनुमान क्रीडांगणावरती मी मनोज कारवे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्रेक्षक आपण पाहता ही स्पर्धा 4 दिवसांची आहे आणि आजचा हा दिवस तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण इथे पाहिलेला आहे. ज्या सामन्यामध्ये एमडी स्पोर्ट्स कोसले संघाने स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह आयलंड निंबोली संघावरती मात दिली आणि आता आपण सुरू होणारा सामना पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा साई गणेश स्पोर्ट्स महारळ विरुद्ध केजी स्पोर्ट्स रायते. उपस्थित प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी लख सूर्यप्रकाश आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चहूबाजूला हिरवीगार झाडं झुडपं आणि निसर्गाचं वरदान ठरलेले सुंदर क्रीडांगण पाहतो आपण. वझोली आणि निंबोलीच्या मध्ये वसलेलं ज्या क्रीडांगणावरची स्पर्धा आणि सुरू होते सामना. पहिला चेंडू मार्गस्थ, गोलंदाज ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू पहिलाच ड्राईव्ह केला, छान पद्धतीने चेंडूला काढला इनफिल्ड आजच्या मधून. चेंडू जातोय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. वाईडिस लॉंग ऑफला येऊन कव्हर करेपर्यंत 2 धावा अगदी सहज पद्धतीने इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. अगदी डौलाने गर्वाने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे इथे अगदी लहरताना डोलताना आपण पाहतोय. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. असे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने आपला महाराष्ट्र घडविला आणि नक्कीच ज्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगावरती शहारे उमटतात. आपण पाहता क्रिकेट सरळ बॅट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक हिट. इट्स 4 रन्स नो आय थिंक सो. चांगलं कव्हर केले कॅमेरामॅनच्या अगदी खाली. वेगाने फिल्डर लॉंग ऑफचा पोचला. लॉंग ऑन नाहीये त्या ठिकाणी पण तो लॉंग ऑफचा फिल्डर जाईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे अर्जित केले आहेत बॅट्समन रियाजने. रियाज आणि सलामीच्या जोडी इस्तियाज असे सलामवीर पाहतो आपण या दुसऱ्या सामन्यामध्ये. सरपंच चषक ओझोरलीच्या वतीने जे हनुमान क्रिकेट संघ ओझोरली यांच्या वतीने स्पर्धा त्यांच्या नियोजनबद्ध आयोजनाने सुरू झालेली स्पर्धा. हा फुलटॉस बॅक टू द बॉलर, पास ड्राईव्ह केलेला आहे. आता मात्र चेंडू थांबणार का नाही. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. पहिला बॅट्समन कडून आपण अगदी चेंडूच्या मेरिटनुसार कसं खेळायचं हे दाखवतोय बॅट्समन मिस्टर रियाज. फुलटॉसला अगदी बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि पंचांच्या जवळून चेंडूला काढलं आणि सेफ शॉट क्रिकेट मधला म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह तो आपण पाहिला फटका. आणि पुन्हा त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊन परंतु आता मात्र पदरालित्य अजिबात नव्हतं. चांगलं क्रिकेटर बनण्यासाठी चांगलं बॅटर बनण्यासाठी तुमच्याकडे तुमचं पदलालित्य, फूट वर्किंग, तुमचं शॉट सिलेक्शन आणि तुमचं टायमिंग या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. तरच तुम्ही चांगले बॅटर बनू शकता. चांगला चेंडू टाकला, कमबॅक केलं गोलंदाज मयुरेशने आणि पुन्हा येतो ओव्हर द विकेट. यावेळेला सुद्धा चेंडू त्याच टप्प्यामध्ये आणि तसंच चित्र आपण पाहिलं. जणू काय कॉईन तिथे ठेवला की काय, त्या कॉईन होते टप्पा टाकतोय गोलंदाज. त्याला आता सूर सापडला कारण त्याने आता ओळखलं की पॉईंट काय आहे बॅट्समनचा. तो स्लॉटमध्ये तो आधी तो चेंडू टाकायचा, आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टाकतोय आणि छान पद्धतीने ते कव्हरअप केलं. जो चौकार गेला आणि त्यानंतर आपण लगोपाठचे 2 डॉट बघितले. 5 चेंडू झालेत. हा शेवटचा चेंडू. आता सुद्धा पुन्हा एकदा चांगला टर्न केलाय. हा लेग कटर होता, टप्पा पडला तर चेंडू आउट स्विंग झाला आणि पाहता पाहता अगदी लगोपाठचे 3 डॉट काढून कव्हरअप केलं. पहिल्या 3 चेंडू मध्ये पाहिलं होतं आपण की 2 डबल आणि 1 चौकार आला होता म्हणजे 8 धावा उभ्या केल्यानंतर अशा प्रकारे कमबॅक करणं चांगली गोष्ट आहे. आणि फ्रंटलाईन गोलंदाजाने हेच नेहमी केलं पाहिजे की तुम्हाला फटके येतील परंतु तुमच्यामध्ये ती क्षमता पाहिजे की तुम्ही ते कव्हरअप केलं पाहिजे. तुम्ही तो बॅकलॉग भरून काढला पाहिजे. तुम्ही नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा संजीवनी प्राप्त करून दिली पाहिजे. आणि ह्या गोलंदाजाने ते करून दाखवलं की मागचे तिन्ही पण चेंडू त्याने डॉट काढले. ही तुमची क्षमता आहे, हे तुमचं कॅलिबर आहे, तो तुम्ही दाखवलं पाहिजे तुमच्या ह्या क्रिकेटच्या पटलावर. कधीच कमी लेखायचं नाहीये, कधीच हार मानायची नसते. समोरचा बॅट्समन आहे तो फटके मारणार पण तुमच्या भातात सुद्धा चांगले अस्त्र पाहिजेत. तुमच्याकडे ते डिलिव्हरीज पाहिजेत आणि तुम्ही तशी प्रॅक्टिस केलेली पाहिजे. आणि प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. आणि त्या प्रॅक्टिसच्याच आधारे या गोलंदाजाने मागचे 3 चेंडू अगदी लिलिया सुंदर पद्धतीने अगदी डॉट काढले
आणि धावा ज्या वेगाने पुढे फुलत होत्या, अगदी समृद्धी मार्गाच्या वेगाने पुढे जात होत्या, त्या धावांवरती रोख लगावला आणि पाहिलं आपण की पहिलं षटक समाप्त झालं. इथे धावसंख्या विदाउट एनी लॉस 8 वर आहे. 8 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. P1चं षटक होतं ते. आता P2चं षटकासाठी आपण पाहतोय की फिल्डिंगची जमावट करत असताना लॉंग ऑफ आहे. एक ऑन साईडला लॉंग ऑन आणि डीपमध्ये मिड विकेट तैनात आहे. अगदी गार वारा अगदी पूर्णपणे आपल्या शरीराला सुखद स्पर्श देतोय, कारण उंचावरती ग्राउंड आहे आणि अनुकूल स्थिती आपल्या क्रिकेटसाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बॅटच्या आतली कट, चायनीज कट लागते त्या ठिकाणी. सिली स्क्वेअर लेगला कव्हर करेपर्यंत विकेट कीपर स्वतः गेले. त्या दरम्यान एकही इथे धाव मिळत नाहीये. चांगली सुरुवात गोलंदाजाकडून. पंकज नावाचा गोलंदाज. चहूबाजूला प्रेक्षक पाहतो आपण. प्रेक्षकांसाठी सुंदर स्टँड इथे उभे केलेले आहेत. हे मैदान रानामाळातील मैदान आहे. अशा मैदानामध्ये खेळायला सुद्धा एक वेगळा एक नैसर्गिक आनंद मिळत असतो. आपण अनेक स्टेडियममध्ये कॉमेंट्री करतो, अनेक स्टेडियममध्ये मॅचेस बघतो, परंतु हे वेगळं सुख असतं. फ्लाईट द्यायचा प्रयत्न करतो. पंच संजय सुतार पाहताय त्या ठिकाणी. इम्पॅक्ट चेक केलं, चेंडूचं फिनिशिंग कुठे झालं ते बघितलं, चेंडूला गॅदर कुठे केलं ते पाहिलं आणि त्या अनुज सेंगाने वाईटचा इशारा देत असताना अवंतर धावेने धावसंख्या इथे फुललेली आहे. ती 9 वर टीम महाराष्ट्र संघाची. टॉस जिंकला तो रायतेच्या कॅप्टनने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर आपण पाहतोय प्रेक्षक, जसा पहिला सामना सुरू झाला होता निंबोली संघाचा, त्याच दरम्यान निंबोलीचे अनेक प्रेक्षक या ठिकाणी आले होते. हो, यावेळेला लॉफ्ट, चांगला शॉट, हा फॉली घेऊन तेच तरार मारा, जिकडे मारा तिकडे मारा आणि या षटकार आलेला आहे. मध्ये चेंडूला घेतलं, हा फॉली घेतलं आणि दोन्ही पायांचा चांगला बॅलन्स होता. बॉडी वेट ट्रान्सफर केलं होतं आणि बॅटचं रोलिंग जे होतं छान पद्धतीने होतं. लॉफ्ट केलं होतं अगदी वाईडिस लॉंगाच्या वरून. षटकार. धावसंख्या वेगाने पुढे 15 वर आणि हा चेंडू ऑफस्टिकचा यॉर्करचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस, स्लोवर यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि पंचांकडे पाहतायत बॅट्समन. आयोजकांचं म्हणणं आहे की आपण बॅट्समननी हातवारी करायची नाही, पंचांकडे अजिबात करायची नाहीत. पंचांना वाटेल तेव्हा पंच नक्कीच रिव्ह्यू मागतील किंवा चेक केलं जाईल रिप्लेमध्ये. पण तो डॉट काढला षटकारानंतर गोलंदाज पंकजने. 8 ते 9 पावलांचा रनअप आहे. ओव्हर द विकेट येतोय. रिलीज चांगली, फुल टॉस, चेंडू फुलर लेगचा चेंडू, चेंडू हवेत जातोय. उंची जास्त आहे पण तो जेल काय टिपलाय. ओ माय गॉड, फॅन्टॅस्टिक टेकन. फलंदाज बाद. क्षणापर्यंत चेंडूची नजर अजिबात हटवली नाहीये. जसं अर्जुनांचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्याकडे, तसं शेवटपर्यंत लक्ष ठेवलं त्या चेंडूपर्यंत की मी खाली बघणार नाही, मला फक्त माझं लक्ष साध्य करायचं आहे. आणि आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये तो चेंडूला अगदी विसावून घेतलं. अगदी कडक मिठी मारली चेंडूला आणि विकेटची जी गरज होती, नितांत ब्रेकथ्रूची गरज होती, ती गरज पूर्ण केली. अखेरीस पंकज नावाच्या गोलंदाजाने स्वतःच कॉटन बोल्ड केलं आणि फलंदाज बाद झाला तो मिस्टर इम्तियाज, ज्याने एक षटकार खेचला होता परंतु 3 डॉट खेळला. इस्तियाज असं नाव आहे. काही नावं अशी कठीण असतात की आपल्या जिभेला खूप वळण द्यावं लागतं, जोर मारायला लागतो आणि गरजेचं सुद्धा आहे, कारण तशी जीभ आपली वळली जाते. जसं संस्कृतमध्ये सुद्धा आपल्याला स्रोत म्हणत असताना जिभेला वळण देणं गरजेचं असतं. चांगली गोष्ट आहे. उर्ध विकेट, नवीन फलंदाज आणि त्याला सुद्धा यॉर्करचा प्रयत्न, विकेट किपर बीट होतोय परंतु काय तालमेल आहे बघा. फ्लाइंग स्लिपने कव्हर केलं आणि फेकी सुद्धा होते. सर्वांच्या डोक्यावरती हात, गोलंदाजी डोक्यावरती हात, प्रेक्षक सुद्धा अगदी हा सामन्याचा आनंद घेत असताना उत्कंठावर्धक सामना इथे रंगत असताना पाहतोय आपण. या जे हनुमान क्रीडा नगरीवरती ओझरली निंबोली या ठिकाणी स्पर्धा, अगदी समृद्धी हायवेच्या बाजूलाच हे वसलेलं क्रीडांगण, झाडा झुडपांमधलं क्रीडांगण. आधीच्या काळामध्ये या क्रीडांगणावरती अगदी काही नसायचं, फक्त झाडं झुडपं होती, परंतु या माळामध्ये एक मैदान तयार केलं आणि तो मैदान इथे क्रिकेटसाठी पूरक झालेला आहे. परंतु हा चेंडू पूरक नाहीये, हा प्रतिकूल आहे. वाईटचा इशारा पंचाचा. खूपच चेंडू बाहेर इथे काढला. अँगल घेण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु त्या ठिकाणी पाहिलं की आपण तो स्वेर मारा ठरला. धावसंख्या ह्या अवंतरनी फुल ते 16 वर जाऊन ठेपलेली आहे टीम महाराळ संघाची. माझ्यासोबतीला स्कोरिंगसाठी महेश कांबेरे आहेत. वा, छान स्कोरिंग करतायत. फुल टॉस, लॉप केला, मिस्टमिंग स्ट्रोक आहे, वेगाने लॉंग ऑफ येतोय आणि झेल टिपला गेलेला आहे. अजून एक
बॅट्समनला निमंत्रित केलं. बॉलरने आपण पाहिलं की सॉरी फुलरलेनचा चेंडू टाकला आणि स्टान्स ओळखला होता. जशी फिल्डिंगची जमावट आहे ना, अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग कशी करायची हे दाखवली गोलंदाजाने पंकजने. आणि या षटकात त्याने जरी 2 वाईट टाकले असतील तरी सुद्धा 2 महत्त्वपूर्ण बळी बाद केले, बळी प्राप्त केले आणि जी गरज होती. कारण कधी कधी क्रिकेट खेळत असताना जेव्हा विकेट मिळत नाही तेव्हा पूर्णपणे अक्षरशः फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये नाराजी होत असते आणि ते आतुर झालेले असतात की कधी आपल्याला महत्त्वाचं यश प्राप्त होईल. कारण प्रत्येकाला यशाची गरज असते. यश कोणाला नको असतं, कारण अपयशाला सामोरं जाताना आपण आधी आपलं टार्गेट असतं ते यश प्राप्त करायचं, पण तो अपयशाला कधी घाबरायचं नसतं, कारण अपयश हीच यशाची पायरी असते. म्हणून असं म्हटलं जातं की यशस्वी होत असताना आपल्या मनामध्ये फक्त आपण आपल्या स्वतःवरती ठाम विश्वास असल्यासारखं आपण स्वतःला फील करायचं असतं. स्वतः ते विश्वास ठेवला की आपण बऱ्याच काय आपण गोष्टी पादाक्रांत करू शकतो. तो विश्वास गोलंदाजाने दाखवला आणि अजून एक बॅटची कड स्वतः येतो विकेट किपर त्या ठिकाणी. अजून एक विकेटचं पतन होत आहे. पत्त्याचं घर कोसलावत असे ते डाव कोसळलाय महाराष्ट्र संघाचा. जबरदस्त बॉलिंग रायते संघाची. खूपच अवे फ्रॉम द फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने आणि त्या नादामध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण चेंडूच्या मिरिटपर्यंत पोहोचत नाही, चेंडूला रीड करत नाही, चेंडूपासून दूरून फटका मारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला बॅटची कडा लागत असते आणि ती कडा लागली आणि मस्त पद्धतीने विकेट किपर स्वतः सांगत होता त्या ठिकाणी की मला हा झेल घ्यायचा आहे. शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी असताना सुद्धा स्वतः रिव्हर्समध्ये आले आणि मस्त पद्धतीने अगदी छान स्टान्स घेऊन तो झेल पकडला आणि तिसरा धक्का लागलेला आहे महाराष्ट्र संघाला. धावसंख्या इथे थांबली ती 16वर. पुन्हा गोलंदाज मयुरेश चेंडू बाहेर टाकतोय आणि पाहिलं की ते पदराली तर नाही अजिबात बॅट्समनचं हे हेरलं जात आहे. कारण आपण रिलीज करत असताना नेहमी बॅट्समनला वाचलं पाहिजे, जसं बॅट्समन सुद्धा बॉलरला वाचत असतो की कुठल्या प्रकारचं अँगल आहे, कुठल्या प्रकारचा ॲक्शन आहे, कुठला साईड आर्म ॲक्शन आहे की हार्म ॲक्शन आहे, हे पाहिलं जातं. त्यानुसार फटका क्रिएट करतो. तसं गोलंदाजाने सुद्धा पाहावं लागतं की हा फलंदाज शफल किती होतोय, कोणत्याच तासनी आहे, रिव्हर्सच्या पवित्र्यामध्ये आहे की बॅकफुटला जातोय, त्यानुसार चेंडू टाकला पाहिजे. हा चेंडू चॅलेंजमध्ये होता परंतु त्याला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतः गोलंदाज आला, अंडरआर्म फेकी सुद्धा झाली. त्या दरम्यान सुरक्षित आपल्या घरात पोहोचले बॅट्समन स्ट्राईक एंडला आणि एक धाव अगदी इथे चोरण्यात आली म्हणू शकतो आपण. अगदी लख प्रकाशमय हे क्रीडांगण झालेलं आहे. छान पद्धतीने हवा वाहते. मला वाटतं की दिवसभर या ठिकाणी उन्हाचा अजिबात त्रास होणार नाहीये. इतकं मस्त इथे फिलिंग होत आहे. चांगलं खेळासाठी अनुकूल वातावरण आहे. अगदी निळमय सूर्यप्रकाश आणि पक्ष्यांचा वावर सुद्धा अगदी अगदी गौरान डौलाने होत असताना आणि झेंडे सुद्धा इथे लेहरतात. जाणता राजा आपले शिव छत्रपती शंभूराजे आणि ज्यांचं नाव घेण्यास आपल्या प्रत्येकाला गर्व वाटत असतं. धावसंख्या इथे 1ने पुढे जाते. फुल टॉस लॉफ्ट केलाय, चेंडू जातो ऑन साइडला आणि शतकच्या चेंडूच्या खाली पोहोचणार नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. का सजवला आणि असे ज्युसी फुलटॉस कुठला फलंदाज सोडणार हो, अजिबात नाही. मस्त पद्धतीने भिरकावून दिलं होतं आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रेक्षकांबरोबर बघत राहिला आणि आपण पाहिलं की प्रेक्षक दिवाने झाले त्या फटक्याचे. षटकार आला. पुन्हा एकदा हा अफम पुलचा प्रयत्न होता. आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेटकडे कव्हरिंग केलं, अगदी पेंट्रोलिंग करतायत, सीमारेषा सांभाळतायत. तर षटकारा पाठोपाठ सिंगल आली आणि एकूण धावसंख्या झालेली आता बरोबर 24 वर. 24 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम महारळ. 24 आकडा आला म्हणजे सचिन तेंडुलकर साहेबांची आठवण येते. भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेब 24 एप्रिल 1973चा जन्म आणि 24 वर्ष वयाची आपल्या आयुष्याची ज्यांनी क्रिकेटला दिली आणि क्रिकेटचे देवता जे बनले गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेब. या वेळेला चेंडू इनसाइड आउटचा प्रयत्न आणि कव्हर चेंडूच्या खाली पोहोचते. झेल टिपला गेलोय. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच. अगदी सुंदर झेल टिपलाय. अवघडला सोपं केलं आणि सोपला साध्य केलं. ही तुमची क्षमता आहे, ती तुम्ही दाखवली पाहिजे ह्या जीवनाच्या पटलावर आणि क्रिकेटच्या पटलावरती. तर तुम्ही यशाला गवसणी घालू शकता. यश प्राप्त केलं आणि फलंदाज बाद होत असताना चौथा धक्का
आणि त्यांनी इथे प्रेस केलं. 3 षटकं समाप्त झाली. असं वाटतंय की 4 गडी बाद झाले. धावसंख्या इथे फक्त 24 वर आहे. धावांचा आलेख 8.0 आहे. सरासरी करंट रन रेट CRR. आणि पाहतो आता फिल्डिंग फैलावलेली आहे. ऑन साईडचा विचार केला तर आपण एकही फिल्डर 38 सर्कलमध्ये नाही. फक्त एका विकेट किपरला डावा गार्ड आहे, ज्याला शॉर्ट फाईन लेग म्हणतो आपण. गोलंदाज राऊंड द विकेट येतोय. या तगड्या फलंदाजासाठी अँगल प्राप्त करायचा प्रयत्न आणि पंचांनी पाहिलं की खूपच जास्त अँगल घेतला. चेंडू खूप आउटस्विंग झाला, बाहेर निघाला. विकेट किपरने अगदी क्रीजच्या बाहेर जाऊन तो कलेक्ट केला. वाईटचा इशारा पंचांचा. पंच संजय सुतार, स्क्वेअर लेग पंच विष्णू केणे चांगली पंचगिरी करतात. बऱ्याचशा वर्षांपासून आपण ज्यांना पाहतो की कोरोनाच्या आधीच्या काळापासून ज्यांनी पंचगिरी सुरू केली आणि अनेक स्पर्धांमध्ये ज्यांची वर्णी लागते. धावसंख्या 25. पुन्हा एकदा तोच अँगलचा प्रयत्न, परंतु आता मात्र फुलर यांचा चेंडू होता, ज्या जास्त टर्न झाला नाहीये आणि हा लिगली ठरवला जातोय पंचांकडून. अपेक्षा होती बॅट्समनची की हा सुद्धा वाईड मिळेल, कारण त्यांनी हा शॉट मारणं टाळलं होतं, स्वतःला आवरलं होतं, सावरलं होतं. अवर आणि सावरणं फार महत्त्वाचं असतं. स्वतःला ब्रेक लगावणं फार महत्त्वाचं असतं. जसे अगदी एक्सप्रेसला सुद्धा काही ब्रेकर असतात. रिवर्सचा पवित्रा सीधी उंगली से घी नहीं मिल रहा है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. 4 रन. अलिबागचा माट्या आणि जसा शरीर आहे पंकजचा सुद्धा, हा महारलचा माट्या आहे. मस्त पद्धतीने स्टान्स मध्ये घेतला आणि रिवर्सचा पवित्रा येऊन चौकार लगवला. धावसंख्या 29 वर. या वेळेला लॉफ केला वर पिच चेंडूला लॉंग ऑफ चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि ओ अबक दुबक तिबक झेल टिपलाय. पंकज बाद. त्या ठिकाणी तैनात होता अगदी लॉंग ऑफला. वैष्णव वैष्णव जनते येणे करी असं म्हटलं जातं आणि त्या वैष्णवने अगदी पूर्णपणे जिद्द बाळगली होती की मला झेल सोडायचं नाही. एनी हाव काही करून मी तो झेल गॅदर करणार आणि हेच तुमचं कार्य असतं. हे तुमचं परफॉर्मन्स, हेच तुमचं डेडिकेशन, हे तुमचं समर्पण फार महत्त्वाचं असतं की काही सोडायचं नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. तो तुम्ही प्रयत्न करत राहिला पाहिजे आणि त्याने तिथे झेल घेऊनच दाखवला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. भावेचा सुद्धा झेल उडाला आणि तो सुद्धा फेल होतोय. अजून धक्का लागतोय. तू चल मैं आया. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. लागोपाचे 2 धक्के दिले. तेजस यू कॅन डू इट. यू हॅव टू डू इट. यू मस्ट डू इट द हॅट्रिक इन दिस टुर्नामेंट. सरपंच चषक 2025 पाहतो आपण आणि इथे चांगली पर्वणी मिळाली, चांगली संधी आणि संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधी तयार करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तोच खरा विजेता असतो. येतोय समोरून तेजस. हॅट्रिक बॉल. हो चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ चेंडूच्या खाली आहे. हॅट्रिक मिळणार का? येस दॅट्स इट. इट्स अ टेकन. जल्लोष. व्हॉट अ सेलिब्रेशन. व्हॉट अ हॅट्रिक. जबरदस्त परफॉर्मन्स. बॉलर तेजस छान पद्धतीने परफॉर्मन्स. एकदा टाळ्या असू द्या प्रेक्षक, टाळ्या असू द्या. तुम्हाला बॅटिंग बघायची नाही, तुम्हाला बॉलिंग पण बघायची आहे. तुम्हाला पूर्ण क्रिकेट बघायचं आहे, तुम्हाला फिल्डिंग सुद्धा बघायची आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये 3 डिपार्टमेंट असतात. बॉलिंग, बॅटिंग अँड फिल्डिंग. तिन्ही पण डिपार्टमेंटला तुम्हाला इथे अनुमोदन द्यायचं आहे आणि त्यांचं तुम्ही कौतुक करायचं आहे. काय जबरदस्त बॉलिंग केली आणि काय चांगलं बॅकअप मिळते राजू सर. जसं एखाद्या गायकाला चांगलं गाणं गाण्यासाठी चांगल्या वादकाची गरज असते, वादकांची चांगली साथीची गरज असते, तसं इथे चांगली बॉलिंगसाठी चांगल्या फिल्डिंगची गरज असते. तिथे फिल्डिंग इथे झालेले राहते संघाकडून. मस्त पद्धतीने कमबॅक केलं. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात सुद्धा 8 धावा आल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आपण आतापर्यंत पाहतोय फक्त 5 धावा दिल्या आणि हॅट्रिक संपादन केली गोलंदाज तेजसने. एक वाईट टाकला पहिला, परंतु त्यानंतर मस्त पद्धतीने कमबॅक केलं. म्हणजे हा शेवटचा चेंडू असेल महेश. येस. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 29 वर. लास्ट टू गो. हा पंपूलचा प्रयत्न अगदी पूर्णपणे ताणून मारलं होतं, खेचून मारलं होतं, परंतु एलिव्हेशन नव्हतं. बॅटच्या फट्ट्यामधून आकार मिळाला ना त्या फटक्याला
आणि त्या दरम्यान इथे कव्हरिंग केलं जे हनुमान स्टँडच्या समोर ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि काऊ कव्हरच्या जवळ कव्हर केलं आणि अशा प्रकारे प्रेक्षक 4 षटकांची समाप्ती झाली आणि या षटकामध्ये हॅट्रिक संपादन करून तेजसने फक्त 6 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या पहिल्या 3 षटकामध्ये 24 होती आणि आता झाली ती 30 ऑन द बोर्ड. 30 धावसंख्या आणि शेवटचं षटक असणार आहे. बघायचं आपल्याला कशा प्रकारे आतिषबाजी असेल, परंतु प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतो आपण चहूबाजूला. प्रेक्षक आणि पूर्णपणे गारगार वारा सुटलाय. गार वारा सुटलाय, तो हवेचा वारा आहे आणि क्रिकेटचा वारा सुद्धा आहे. क्रिकेटचा नारा सुद्धा ह्या सुंदर क्रीडा नगरीवरती आमच्या उजुर्लीकरांच्या वतीने स्पर्धा पाहतो आपण. स्पर्धेसाठी अगदी खूपच मेहनत ज्यांनी घेतली आणि ती स्पर्धा आपल्या तिसऱ्या दिवसामध्ये साकार होत असताना पूर्णपणे गर्व वाटतोय उजुर्लीकरांचा की त्यांनी चांगली जबाबदारी इथे स्वीकारली आणि पाहता पाहता तिसरा दिवस उजाडला आणि आपण अनोखा क्रिकेट या मैदानावरती अनुभवतोय. आणि क्रिकेटची उत्कंठा का असते, क्रिकेटची थरारकता का असते, क्रिकेटचं चातुर्य का असते, क्रिकेटचं प्रज्वल्य का असतं, आपण हे अनुभवतोय. कदाचित आपण ड्रिंक्स घेऊन जा, कारण तिकडे मागवलं जाते ड्रिंक्स ब्रेक, कारण आपण कदाचित 3 षटकांमध्येच द्यावं, कारण 5 षटकांचा मुकाबला आहे. परंतु इथे 4 षटकं समाप्त झाले तर आयोजकांनी ही काळजी घ्यावी. तर जाऊया आपण काही वेळ, आपण असा जाऊया असा येऊया आणि तत्पूर्वी डीजे मास्टरकडे बोलूया सुंदर गाण्यासाठी, कारण ते सुद्धा गरजेचं आहे. आधुनिक क्रिकेट आहे, गाणं नृत्य हे सर्व काही चालतं क्रिकेटच्या खेळामध्ये. तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज इथे सज्ज होते मिस्टर यश. पहिला चेंडू अडवा झाला आणि क्रॉस बॅटे फटकाचा प्रयत्न केला. चेंडू जातो डीप मध्ये, अगदी जमिनीला गुदगुदल्या करत जात असताना कव्हर सुद्धा केलं आणि त्या दरम्यान अगदी मथुरच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या. हा वेग तुम्ही धारण केला पाहिजे, कारण क्रिकेट खेळत असताना तुम्ही स्वतःला ॲथलेटिक्स सुद्धा बनवलं पाहिजे. तुमचं फिटनेस तेवढं महत्त्वाचं पाहिजे. तुमची रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अगदी छान झाली पाहिजे. एकमेकाचा समन्वय तुम्ही साधला पाहिजे. या सगळ्या गोष्टी फार पूरक असतात, महत्त्वाच्या असतात. बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जात असतात. फॉलोअर लेनचा चेंडू खोदून काढणं भाग पडलं, डिग आउट केलं वेगाने. पुन्हा एकदा तोच फिल्डर येतोय. जीवाचं रान केलं जातं, जीवाचं आकांत केलं जात आहे. प्रत्येक खेळाडू इथे पूर्णपणे आपला प्रयत्न करत असताना पाहतो आपण 100% देतोय आणि तो दिलाच पाहिजे, कारण दोन्ही पण टीम बलाढ्य असतात. कोणी पण कोणाला कमी लेखायचं नसतं, परंतु त्या खेळामध्ये त्या क्षणाला त्या वेळेला तुम्ही 1% जरी सरस कामगिरी केली तरी सुद्धा तुम्ही विजयाला गवसणी घालू शकता. हा टॅप केल्या हलक्या त्याने फक्त दिशा दिली, बॅटचं तोंड उघडं केलं. बॅकवर्ड कव्हर पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी बघितलं, आपण कव्हर केलं आणि एक धाव इथे मिळत असताना शेवटचं षटक आपण नेहमीच म्हणत असतो की आतिषबाजीचं षटक आहे. परंतु ह्या षटकामध्ये आतापर्यंत पाहतो की 2 चेंडूंमध्ये आपण 3 चेंडूंमध्ये एकही चौकार षटकार दिला नाही. चांगली बॉलिंग यश, त्याच्या नावामध्ये यश आहे. धावसंख्या 34 आहे, 34. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलेला आहे, गॅप शोधलाय, परंतु डीप मध्ये कव्हर आहे त्या ठिकाणी वेगाने येतोय आणि अटॅकिंग फिल्डिंग करत असताना एकाच धावावरती थांबावं लागलं बॅट्समनला. विकेट किपर सुद्धा सांगतोय की अशा प्रकारची फेकी करू नको, बॅकअप इथे दिलं जाते विकेट किपरला, जे गरजेचं आहे. आणि फक्त अशा प्रकारे एका धावेवरती थांबवलं, एका धावेवरती समाधान मारलं, कारण स्ट्राईक हवी आहे बॅट्समनला. तब्बल आतापर्यंत विकेटचा विचार करता 7 गडी बाद झालेत आणि आता भावेश आणि
निखिल खेळतोय. 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती आता 35 वर. हो, चेंडूला फॉलो केलं, चेस केलं होतं, चेंडूचा पाठलाग केला, चेंडूला चेंज ऑफ पेस केलं होतं. गोलंदाजाचं एक कसब आहे, त्यांनी तो बदल केला, छान बदल केला. अगदी जसं म्हणतात की बदल हा निसर्गाचा नियम आहे. नेहमी स्वतःला बदला, जग बदललेलं दिसेल. जगाला तुम्ही बदलू शकत नाही आयुष्यात कधी. आधी स्वतःला बदला, स्वतःला आरशात बघा, तरच आपण जगाला बदला बघू शकतो. आणि हा शेवटचा चेंडू छान पद्धतीने तटवलाय. चेंडू जात असताना अक्षय प्रेक्षकांमध्ये अगदी मस्त पद्धतीने जल्लोष. किरणजी गोंधळे यांच्याकडे चेंडू जात असताना 4 रन. त्याच्यामध्ये चौकार सुद्धा आला, ज्यापासून वंचित होते हे बॅट्समन, आणि तो चौकार मारला होता निखिलने. एकूण धावसंख्या पोहोचवली 39 वर. छोटं टार्गेट आहे, पण तो क्रिकेटमध्ये आपण कुठल्या टार्गेटला कमी लेखाचं नसतं. आधीचा सामना बघा, 73-74 धावा, 76 धावा झाल्या होत्या, आणि तब्बल तो टार्गेट सुद्धा चेस करण्यासाठी अगदी दमछाक झाली. म्हणजे क्रिकेटमध्ये कुठली पण धावसंख्या आपल्याला विजयाची खाती देत नसते, हे सुद्धा लक्षात पाहिजे. कारण जर तुम्हाला समोरच्या संघाने थांबवलं 39 वर, तर तुम्ही सुद्धा समोरच्या संघाला 39च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न, पराक्रम केला पाहिजे. हेच क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटमध्ये काही गॅरंटेड नसतं. तर 40 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पार करेल बघायचं आपल्या रायते संघ, जो केजी स्पोर्ट्स रायते आहे. आणि विपक्ष संघ पाहतोय आपण, जो साई गणेश आई गावदेवी महारळ आहे. आई गावदेवी महारळ संघ. प्रत्येक संघाच्या पुढे देवांची नावं असतात, काही फाउंडेशनची नावं असतात. तसंच इथे 2 संघ आपण पाहतोय. लगेचच आपण फिल्डिंग सजून घ्या, 40चं टार्गेट आहे. पहिला सामना बघितला आपण, MD फाउंडेशनचे सुनीलजी दळवी साहेबांचा संघ MD स्पोर्ट कोसले संघाने तो जिंकला, आणि दुसरा सामना इथे सुरू आहे. त्यानंतर तिसरा सामना आपण थोड्याच वेळामध्ये पेश करू, त्याचा नामोल्लेख करू आपण. परंतु 40 धावांचं लक्ष हे सोपं लक्ष, सोपं होईल की अवघड केलं जाईल ते आपल्याला नक्कीच ऐकवतील राजू जाधव सर. परंतु या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते सन्माननीय श्री तुकारामजी रामचंद्र फिरंगणे सरपंच जामुलपडा. क्या बात आहे, साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे. कुठच्या ठिकाणी 5-6 टुर्नामेंट कव्हर केल्या, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला येणारे आमचे हे, मला वाटतं महाराजात हरिभक्त पारायण सुद्धा आहेत तुकारामजी फिरंगणे. वा वा, छान छान व्यक्तिमत्व, अगदी साधं व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे उच्च विचार आहेत असे आमचे तुकारामजी रामचंद्र फिरंगणे. नक्कीच ते आम्हाला ऐकत असतील तर साहेब, नक्कीच तुम्हाला सलाम आहे, तुमच्या कार्याला सलाम आहे. जांभूळपाडची स्पर्धा नुकतीच कव्हर केली, श्री गणेश चषक कुक्षेच्या ग्राउंड होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 3 दिवस आले होते तुकारामजी फिरंगणे. ओके, वेलकम. तर दिलीपजी चिंतामण फिरंगणे, आम्ही आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. गुरुनाथजी फिरंगणे, आपले सुद्धा आभार. बळीरामजी खंडू फिरंगणे, अनिल बाळाराम केणे, दुंदाराम गदल्या भालेकर म्हणजे आपले बाजाभाई, ज्ञानेश्वरजी भालेकर, अनिरुद्ध जाधव अन्नूभाई आपले, नामदेवजी पांडुरंग कांबेरे, संदीपजी दत्तात्रय शेलार, अशोक शिवराम मांजरे, महेंद्र अंकुश कांबेरे, रवींद्र पंडित मांजरे, पप्पू वखारे ज्यांनी पाण्याची सेवा दिली आहे, श्री विठ्ठल दादा आपले नुकतेच जे आलेले आहेत, विठ्ठल खंडू फिरंगणे, श्री कृष्ण वसंत कांबेरे, गणेश शुक्रा कांबेरे, जितू मांजरे म्हणजे आपले मोजचे, निकेशजी फरडे वायफाय सेवा ज्यांच्याकडून आम्हाला उपलब्ध झाली आहे, आणि संदेशजी कांबेरे ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. तसेच सुनीलजी दळवी, अशी नावं आहेत, अनेकांची नावं आहेत ज्यांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलं. त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मैदानामध्ये. फिल्डिंग इथे सजलेली आहे आणि धावांचा पाठलाग कसा केला जाईल, की केलेल्या 39 धावा डिफेंड करेल महाराज संघ, ते तुम्हाला ऐकवतील. ज्यांची अगदी जबरदस्त अगदी वाणी आहे, राजू जाधव मस्त पद्धतीने त्यांनी प्रगती केली आहे. आपले रायाचे सुपुत्र आहेत, मी त्यांच्या हातामध्ये माईक सोबत प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषक उजोलीकरांच्या वतीने आणि आनंद घेत राहा इनिंगमध्ये राजू जाधव सरांच्या आवाजाचा. धन्यवाद. धन्यवाद मनोज खारवे सर. संकट तुम्हाला संपवायला येत नाहीत, तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. 4 ढग आडवे आले म्हणून काही सूर्याचं अस्तित्व संपत नाहीये. आपण जर पाहिलं तर अगदी
ज्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली नाहीये. अगदी 40 धावा या ठिकाणी जमवल्या आणि या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केजी सुशांत स्मृती स्पोर्ट केजी रायते संघाला इथे मात्र करावं लागेल. पहिल्याच बॉलने इथे सुरुवात झाली आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि तिकडे पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र कॅरी करत असताना गोलंदाज पहिलाच ब्रेक थ्रू देत फटका काही अचूक पॅट वरती मात्र घेऊ शकला नाही त्या ठिकाणी फलंदाज निलेश, जो मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय. परंतु मॅच अजूनही संपणार नाहीये, कारण की या रायते संघाकडे देखील तितकेच कॅलिब्रेचे फलंदाज आहेत. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे देखील महाराष्ट्र संघाच्या वतीनं अस्त्रशस्त्र टाकले जातील. क्रिकेटच्या या पटलावरती जिंकायचं आहे सरपंच चषक 20-25. पहिलाच गडी बाद झालाय. ईट का जवाब पत्थर से. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय नवीन फलंदाज आलाय हरेश. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फलंदाज बाद. तुम हो हम है तो कम क्या कम है फलंदाज. आणि कोण गुल होईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटचा थरार जो मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजीचा विचार केला या ठिकाणी सुशांत स्मृती केजी रायते संघाचा ज्या पद्धतीने त्यांनी देखील गोलंदाजी केली. अगदी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र आपण पाहू शकता ओहो चांगला फटका त्या ठिकाणी, परंतु स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या बाहेर चेंडू मात्र जात नाहीये. अगदी मागे नक्कीच चांगला उल्लेख केला मनोज कारवे सरांनी की अगदी गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आणि नियोजन देखील तितकंच फार महत्वाचं आहे. आणि क्षेत्ररक्षण देखील आपण पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र संघाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त आहे. ऑन साइडला स्टील केलाय. चेंडू मात्र अगदी एका टप्प्याच्या साहाय्याने चाललाय 4 धावांसाठी. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी सामना अजूनही या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक झाले या केजी स्पोर्ट रायते संघाचं. चौकारानं वड शॉट, जबरदस्त फटका. इथे मात्र आपण पाहू शकताय दणदणीत खणखणीत डाबरचे पण पास. सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट थोडासा स्क्वेअर होता आणि वाईट डिश लॉंगॉलना क्षेत्ररक्षक असताना इथे मात्र हा चौकार या ठिकाणी वसूल केला फलंदाज वैष्णव. सलग 2 चौकार या ठिकाणी ठोकतोय आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण त्याला पाहू शकताय. आजच्या दिवसामध्ये अगदी गोलंदाज देखील चांगलं कार्य करतात. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर फलंदाजी अगदी पोषक ठरते, परंतु आता आजच्या दिवसामध्ये गोलंदाज देखील छानपैकी कार्य करते. इथे मात्र फलंदाजी थांबणार नाहीये. वैष्णवनं ठोकलाय दणदणीत हॅट्रिकचा
संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. परंतु म्हणतात ना मित्रांनो की तालीम ही नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं. मंजिल चौकार एक षटकार ज्याने मात्र ठोकला आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. P1चं दुसरं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपक सज्ज झालाय. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु आपण पाहू शकता या लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण, आणि हेच खऱ्या अर्थानं करावं लागेल या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या षटकामध्ये रियाज यांनी मात्र 2 गडी बाद केले होते, परंतु धावा ज्या आहेत त्या मात्र या ठिकाणी आलेल्या आहे. जो रन रेट आहे त्या रन रेटचा कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथे मात्र आपण पाहू शकताय. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. गॅप मधून चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते. एक नाही 2 धाव कंप्लीट केली. अगदी सीमा लगेच चेंडूला मात्र तिथे अडवलं गेलं, परंतु 2 धावा इथे मात्र रोखू शकले नाहीत. आउटफील्ड तिथे मात्र थोडीशी स्लो झाली, त्या अनुषंगाने चेंडू मात्र तिथे मात्र थांबला आणि 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे 17 धावा. खतरे की घंटा वैष्णव इथे मात्र चांगला फटका हा पंपूल केलाय. मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात आहेत, परंतु एका टप्प्याच्या सायनं चेंडू मात्र चालाय दणदणीत. धावसंख्या थोडासा भर झालाय. धावसंख्या इथे डान्सिंग डावडी विकेट पावलांचा वापर त्या ठिकाणी केला गेला. पुढे घर सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी. फलंदाज वैष्णव काय जबरदस्त बॅटिंग केली आज. नक्कीच वैष्णवचा आपण विचार केला तर सलग आपण पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 1 षटकार त्यांनी मात्र नक्कीच आपल्या संघासाठी पेश केला. आणि अगदी पहिल्या षटकामध्ये जे दडपण निर्माण केलं होतं रियाजनं ते दडपण झुगारलंय आणि विजयाच्या दिशेने इथे मात्र फटका आपण जर पाहिला तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. पुन्हा इथं मात्र आपण मैदानाच्या तर महाराज संघ हार मानायला तयार नाहीये. फलंदाज इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेजस. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या झाली आहे 21 धावा. आता दीपक इथे मात्र कमबॅक या षटकामध्ये करणं आवश्यक आहे, कारण की मागील षटकामध्ये जर आपण पाहिले तर 2 गडी बाद झालेले आहेत आणि दीपक इथे मात्र जर आपण पाहिलं तर तो देखील आता चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. गडी बाद केलेला आहे. 19 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. इथे मात्र ओहो तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत पाहायला भेटलं, परंतु अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 22 आहेत. 11.0 ची सरासरी आहे. आणि इथून जर आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. म्हणजे आपण पाहिलं तर अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि एक शॉट सिलेक्शन याच्यावरती भर देणं मात्र गरजेचं आहे. परंतु क्रिकेट आहे, काही खेळाडू असे असतात की त्यांना सामना जो मात्र लवकर संपवायचा असतो, परंतु या दोघांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे
हे मात्र या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. भावेश लेंडे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, 14 धावा आल्या, 2 गडी बाद केले. दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर 8 धावा, 1 गडी बाद. आणि तिसऱ्या षटकाचा आपण विचार करूया, भावेश इथे किती धावा देईल आणि किती धावांवरती रोखून ठेवेल. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी आता गावदेवी महाराळ या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खास करून भावेशला इथे डॉट बॉल काढावे लागतील. हा पंपूल केलाय, त्या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिलं तर डीप मध्ये चाललाय. एका टप्प्याच्या सायने तिकडे मात्र अगदी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये केजी सुशांत स्मृती केजी स्पोर्ट रायते टीम आता मात्र अगदी सावध पवित्रा घेतीये. अगदी छोटस असं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये 40 धावांचं इथे देखील आपण पाहू शकता. हा फटका 8व्या बॅटने खेळलेला, डीप मध्ये चेंडू, तिकडे एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावा जर म्हटलं ना तर या धावांचं देखील स्वागत केले जाईल आणि अशाच काही धावांची देखील गरज आहे. कुठल्या प्रकारे आपण पाहिलं तर आक्रमक रूप मात्र धारण केलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर महाराळ संघ जर या षटकामध्ये काही गडी मात्र त्याने बाद केले भावेशनं तर मात्र थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. सामना देखील रोमांचक स्थितीमध्ये येऊ शकतो. इथे मात्र पावलांचा भेद घेणारा बॉल, ओहो, पंचांकडे देखील पहा कटाक्ष टाकलं गेलं होतं, परंतु काही जबरदस्त नजर या ठिकाणी विष्णू केने सरांची. अगदी स्प्राईट जितना क्लिअर हा निर्णय त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे नक्कीच आपण वळणार आहोत. या मॅचच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. इथे चांगला फटका, थांबणार नाहीये फलंदाज, फेकून दिला चेंडू सीमा पार. षटकार. हम जीत तो बस जीत कर ही जाएंगे. आता मात्र या ठिकाणी फलंदाज तेजस न ठरवलंय मनामध्ये की आता जिंकायचं आहे, लवकरात लवकर जिंकून विपक्षी संघांना दरारा निर्माण करायचा आहे. फेकून दिला चेंडू आर पार सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रायन डेट षटकार. धावफलकावरती 36 धावा झालेत आणि आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, विनिंगचा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी तेजसला. थोडंसं हास्य स्मित देखील त्याच्या होठावरती होतं आणि दाखवते देखील की चेंडू थोडासा खाली राहिला. त्या अनुषंगाने मी बॅटवरती मात्र त्याला पिक करू शकलो नाहीये. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट, किंवा एका चेंडूवरती 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट. खऱ्या अर्थानं क्रिकेट मात्र त्याची ओळख दाखवेल का या क्रिकेटच्या पटलावरती? या खेळाडूंना देखील ती मजा इथे मात्र घ्यायला मिळेल का? चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पंकज आलाय. इथे चांगला फटका आपण पाहू शकताय. विजयाचा हा दणदणीत खणखणीत षटकार. सामना जिंकलाय केजी स्पोर्ट रायते संघानं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुशांत स्मृती केजी स्पोर्ट रायते संघ आणि हार्डलक टफलक गावदेवी महाराळ संघ. तुम्ही तुमची नाव नोंदणी या स्पर्धेमध्ये केली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आपण वळूया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे.